हरिओम. आत्मषटकमच्या 15व्या भागात सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करू. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः. गेल्या भागामध्ये आपण जो पूर्ण केला श्लोक क्रमांक 4 तो एकदा आधी म्हणूयात. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. या श्लोकाच्या विवेचनाचा अगदी थोडक्यात सारांश सांगायचा झाला तर यात आत्म्याच्या निष्क्रियत्वावरती भर दिलेला आपल्याला लक्षात येतो. पुण्य आणि पाप ही दोन्ही कर्म आहेत. सौख्य आणि दुःख ही अनुक्रमे त्यांची फलं आहेत. पण आत्मा हा ना करता आहे ना भोगता आहे. करता नसल्यामुळे तो पुण्य आणि पाप करत नाही आणि भोगता नसल्यामुळे सुख आणि दुःखही भोगत नाही. त्याला कुठल्याही उपभोगाचा मुळी अनुभवच नाही. मग भोजन, भोज्य आणि भोगता ही त्रिपुटी त्याच्यासाठी अस्तित्वात कुठून असणार? एकतर मुद्दा असा आहे की प्रत्येक त्रिपुटीत काहीतरी क्रिया ही दिसतेच, असं आपण मागच्या भागात पाहिलं होतं. जसं श्रवण, श्राव्य आणि श्रोता याच्यामध्ये श्रवण ही क्रिया, द्रष्टा, दृश्य आणि दर्शनमध्ये दर्शन ही क्रिया दिसते. पण आत्मा तर निष्क्रिय आहे. अजून एक मुद्दा म्हणजे त्रिपुटी असण्यासाठी द्रष्टा दृश्य, भोक्ता भोज्य असे दोन वेगळे असण्याची गरज आहे. पण आत्मा तर कसा आहे? एकमेवाद्वितीय, अखंड, एकजनसी. मग त्रिपुटीत असलेला हा भेद आत्म्याच्या ठायी कसा शक्य आहे? तर हे झालं चौथ्या श्लोकाच्या सारांशाबद्दल. आता आपण आज या पुढच्या म्हणजे 5व्या श्लोकावर चिंतन सुरू करणार आहोत. म्हणून आधी आपण हा श्लोक एकदा म्हणूया. न मे मृत्युशंका न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. आता याचा अन्वय आणि अर्थ बघूयात. न मे मृत्युशंका म्हणजे मला मृत्यूचं भय नाही. न मे जातिभेदः मला जातिभेद नाही. पिता न एव मे मला पिता नाही. न एव माता न जन्म मला माता नाही व मला जन्मही नाही. न बंधुः न मित्रं मला कोणी नातेवाईक किंवा मित्र नाही. गुरुः न एव शिष्यः मला गुरु नाही व शिष्यही नाही. चिदानंदरूप शिवोऽहं शिवोऽहं मी शुद्ध ज्ञान, सुख आणि कल्याण स्वरूप आहे. मी शिव आहे. आत्तापर्यंत मी काय नाही हे आचार्यांनी आपल्याला सांगितलं. आता या श्लोकात मला काय नाही हा विचार ते आपल्याला समजावून सांगतायत. एक एक आपण नेहमीप्रमाणे एक एक तुकडा एक एक चरण बघायचं. न मे मृत्युशंका. शंका म्हणजे भय. मला मृत्यूचं भय नाही. कारण जन्माला जे येतं तेच फक्त मरण पावू शकतं. जे जन्मालाच मुळी येत नाही ते मरण पावणं शक्यच नाही. आणि मी म्हणजे आत्मा हा अज आहे. आत्मस्वरूप हे अज, अजर आणि अमर आहे. म्हणजे ज्याला जन्म नाही, अज म्हणजे ज्याला जन्म नाही असं, अजर म्हणजे ज्याला जरा नाही म्हणजे वार्धक्य नाही,
आणि अमर म्हणजे ज्याला मृत्यू नाही, आणि ते मी असल्यामुळे मला जन्म नाही, मला वृद्धत्व नाही आणि मला मृत्यूही नाही. भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायातल्या 20व्या श्लोकात हीच गोष्ट अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण अगदी ठासून सांगतायत. आधी आपण हा श्लोक वाचूया. न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अन्वयार्थ बघूया. अयम न कदाचित जायते वा न म्रियते. हा कधीही जन्मत नाही वा मरत नाही. हा म्हणजे इथे आत्म्यासाठी हे सर्वनाम वापरलेलं आहे. न अयम भूत्वा भविता वा न भूयः. हा झाला, हा आहे वा पुन्हा होणार आहे असंही नाही. अयम नित्यः शाश्वतः पुराणः. हा नित्य, शाश्वत आणि पुरातन आहे. हन्यमाने शरीरे सती न हन्यते. शरीर मारले गेले असतानाही हा मारला जात नाही. आता याचा पूर्ण अर्थ बघूया. हा कधीही जन्मत नाही व मरत नाही. हा होऊन पुन्हा नाहीसा झाला असंही होत नाही. हा जन्मरहित, नित्य, शाश्वत. शाश्वत म्हणजे अपरिवर्तनशील. शाश्वत या शब्दाने त्यांना जे शरीराला जे 6 विकार आहेत सांगितलेले. आपण स्थूल शरीर जेव्हा बघितलं तेव्हा तत्वबोधातली व्याख्या जेव्हा बघितली होती तेव्हा तुम्हाला आठवत असेल, अस्तित्व, वाढ, क्षय, रोग असे जे 6 विकार सांगितलेले आहेत ते ह्या आत्मस्वरूपामध्ये नाहीत असं सांगण्यासाठी शाश्वत हा शब्द वापरलेला आहे. आणि पुरातन. पुरातन म्हणजे कायम आहेच ते, सनातन ज्याला म्हणतात. आणि शरीर मारलं तरी हा आत्मा मारला जात नाही. शरीराच्या स्तरावर जाणली जाणारी किंवा अनुभवाला येणारी कोणतीही विकारवशतेची लक्षणं ही या आत्मस्वरूपामध्ये नाहीत. हे या श्लोकामध्ये अधोरेखित केलेलं आहे किंवा ठळकपणे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर या श्लोकात हे स्पष्ट होतं की मृत्यू आणि जन्म हा आत्म्याचा नसून तो शरीराचा होतो. समुद्रात लाटा उत्पन्न होतात आणि नाश पावतात, पण लाटेचा जन्म होताना समुद्राचा जन्म होत नाही आणि लाटेचा नाश होताना समुद्राचा मृत्यूही होत नाही. तसंच घटाचा नाश होताना जसा मातीचा नाश होत नाही त्याचप्रमाणे शरीराचा मृत्यू होताना आत्मस्वरूपाला काहीच धक्का पोचत नाही. शरीराच्या मृत्यूबरोबर आत्म्याचा तर सोडाच, जीवाचा सुद्धा मृत्यू होत नाही. कारण जीव किंवा जीवात्मा हा जुने जीर्ण झालेले शरीर सोडून नवीन शरीरात जातो. आपण म्हणतो ना ह्याचा जीव गेला. जीव गेला म्हणजे जीव संपला असं नाही. जीव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला. त्याचं फक्त घर बदलतं किंवा त्यांनी परिधान केलेली वस्त्र बदलतात. हीच गोष्ट भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातल्या 22व्या श्लोकात किती सहज सुंदरपणे सांगितली आहे ती बघा. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही. अन्वयार्थ बघूया. यथा नरः जीर्णानि वासांसी विहाय म्हणजे ज्याप्रमाणे एखादा मनुष्य जुनी वस्त्र टाकून अपराणी नवानी गृह्णाती दुसरी नवी वस्त्र घेतो. तथा म्हणजे त्याप्रमाणे देही म्हणजे देहात राहणारा आत्मा जीर्णानी शरीराणी विहाय म्हणजे जुनी शरीरं टाकून देऊन अन्यानी नवानी संयाती अन्य नवीन देहात प्रवेश करतो. पूर्ण अर्थ बघू एकदा. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य जुनी वस्त्र टाकून दुसरी नवीन वस्त्र परिधान करतो त्याचप्रमाणे देहात असणारा आत्मा म्हणजेच जीवात्मा जीर्ण झालेले शरीर टाकून दुसऱ्या नवीन देहात प्रवेश करतो. एखाद्या व्यक्तीतील जीवभाव म्हणजेच जीवात्मा हा एका तऱ्हेच्या उपकरणाशी असलेलं आपलं तादात्म्य म्हणजे स्थूल शरीर हे त्याचं उपकरण आहे. त्या स्थूल शरीराशी असलेलं तादात्म्य सहजपणे सोडून देऊन
दुसऱ्या शरीराशी म्हणजे दुसऱ्या उपकरणाशी तादात्म्य करायला तो पुढे जातो. आणि कशासाठी तो हे करतो? तर संचितानुसार त्याला जे पुढे अनुभव घ्यायचे, त्याच्या ज्या वासना आहेत, त्या वासनांनुरूप त्याला ज्या गोष्टी हव्या आहेत, जे अनुभव हवेत, ते घेण्यासाठी हे सध्याचं शरीर आता उपयोगाचं नाही आणि दुसरं नवीन शरीर घ्यायला पाहिजे की जे ते पुढचे अनुभव घेण्यासाठी त्याला उपयोगी पडेल. हे इथे वस्त्र बदलण्याची उदाहरण देऊन खूप ठळकपणे स्पष्ट केलेलं आहे. आणि हे श्री व्यासांनी जे उदाहरण घेतलं आहे ना या श्लोकामध्ये, ते आपल्या इतक्या परिचयाचं आहे की भगवंताच्या तोंडी ते आल्यावर ते आपल्याला अधिकच पटतं. म्हणजे इतकी सहज क्रिया आहे ती. मृत्यू ही एक वस्त्र टाकून दुसरं वस्त्र बदललं, ह्याला आपल्याला विचारसुद्धा करावा लागत नाही किंवा ते काही महान कुठली गोष्ट चालली आहे असं आपल्याला वाटतही नाही. तसंच जीवात्मा एका शरीराचा उपयोग संपला की ते शरीर टाकून देतो आणि पुढचं शरीर धारण करतो आणि सूक्ष्म शरीरासह तो सध्याच्या स्थूल शरीराला सोडून जातो आणि त्याच्या उत्क्रांतीच्या यात्रेच्या वाटेवर त्याला पुढं घेऊन जाण्यासाठी जे अनुभव त्याला घ्यायचे ते अनुभव घेण्यासाठी उपयोगी पडेल असं नवीन शरीर तो योग्य वेळ येताच धारण करतो. आता हेच जे विवेचन आहे ते या श्लोकातील दुसरी ओळसुद्धा स्पष्ट करतं. पिता नैव मे नैव माता न जन्म. आत्म्याला मृत्यू नाही, तसा जन्मही नाही, हे आपण आत्ताच बघितलं. मग जर जन्मच नाही तर माता आणि पिता कुठून असणार? तेव्हा मृत्यू आणि जन्म हा शरीराला म्हणजे स्थूल शरीराला आहे. म्हणून सगळी नाती गोती ही शरीराच्या संदर्भातच खरी आहेत. आणि या संदर्भात मला पुराणातली एक खूप छान गोष्ट आठवते जी या आत्ताच्या आपल्या मुद्द्यावर चांगला प्रकाश टाकेल असं मला वाटतं. एक राजा असतो, त्याला 3-4 राण्या असतात. छान तो राज्य करत असतो, राज्यात सुखसमृद्धी नांदत असते. पण राजाच्या पोटी अनेक वर्ष संतान नसतं, म्हणून तो अतिशय दुःखी कष्टी असतो. तर एकदा नारद मुनी फिरत फिरत त्याच्या दरबारात येतात आणि राजाची म्लान मुद्रा पाहून त्याला विचारतात की काय बाबा, काय झालं? तू काय एवढा दुःखी आहेस? तुझी प्रजा तर खूप सुखी दिसते, मग तू काय एवढा दुःखी आहेस? तेव्हा तो त्यांना सांगतो की माझ्या पोटी संतान नाही, अनेक वर्ष झाली. आता तुम्हीच मला काहीतरी संतान प्राप्तीचा उपाय सांगा. नारद मुनी विचारात पडतात. ते म्हणतात की बाबा रे, तुला खरं म्हणजे संतान सुख नशिबात नाही आहे. पण तो खूपच आग्रह धरतो की नाही, काही करू शकत असाल तर तुम्हीच कराल, काहीतरी करा, मला संतान हवंच आहे. मग ते म्हणतात की ठीक आहे, आता तू एवढा आग्रहच करतोयस तर हे फळ घे आणि तुझ्या एका राणीला खाऊ घाल, म्हणजे तिच्या पोटी पुत्र जन्माला येईल. राजा खूप आनंदी होतो. मग नारद मुनींनी दिलेलं फळ तो पट्ट राणीला खायला देतो आणि मग यथावकाश त्या राणीला गर्भधारणा होते आणि राजाला पुत्रप्राप्ती होते. राजा, राणी, प्रजाजन सगळेच या पुत्राच्या जन्मामुळे अत्यंत आनंदित असतात. मोठ्या लाडाखोडात तो पुत्र वाढत असतो. पण राजाच्या इतर राण्या मात्र सवती मत्सराने नुसत्या धुमसत असतात. त्या संधीची वाट पाहत असतात. त्यांना हे संतानाचं सुख बघवत नसतं की आम्हाला नाही मिळालं आणि ह्या पट्टराणीलाच तेवढं हे सुख मिळालं. आणि एक दिवस संधी साधून त्या 3-4 वर्षांच्या मुलाला ते गुपचूप विष पाजतात आणि तो मुलगा मरतो. ही बातमी कळताच राजावर जणू काही दुःखाची कुऱ्हाडच कोसळते. तो वेडापिसा होतो आणि सगळेजण त्याला खूप समजावतात की महाराज, तुमचं दुःख ठीक आहे, पण आता ह्याच्यावर अग्निसंस्कार केले पाहिजेत. पण तो काही त्या शरीरावर अग्निसंस्कार करू द्यायला तयारच होत नसतो. पुत्राच्या प्रेताला मिठी मारून तो रडत बसलेला असतो. तेवढ्यात योगायोगाने नारद मुनी तिथे येतात. मग सगळे मंत्री त्याला म्हणतात की ह्या राजाची काहीतरी करून समजूत काढा महाराजांची. पण राजा आपला एकच हट्ट धरून बसले. राजा आपला एकच हट्ट धरून बसलेला असतो की काहीही करून माझ्या पुत्राला जिवंत करा. शेवटी नारद मुनी नाईलाज होऊन त्या मृतपुत्राच्या जीवात्म्याला पाचारण करतात. तो जीवात्मा त्यांच्या आवाहनावरून तिथे उपस्थित होतो आणि मग बोलावण्याचं कारण विचारतो. मग नारद मुनी त्याला म्हणतात, अरे, तुझे वडील तुझ्या आठवणींनी व्याकुळ झालेत.
तुझे शरीर सोडून गेलास तर तू परत या शरीरात प्रवेश कर. तेव्हा तो म्हणतो, कुठले वडील? माझे अनेक जन्म झालेत. कुठल्याही जन्मातील वडिलांबद्दल तुम्ही बोलताय हे काही मला आठवत नाही आहे. हा संवाद राजा ऐकतो. नारद मुनींची ती व्यवस्थाच असते मुद्दाम केलेली. आणि हा संवाद ऐकल्यावर मात्र तत्क्षणी राजाचा पुत्रमोह दूर होतो आणि त्याला विरक्ती येते की मी ज्याला माझा पुत्र म्हणून कवटाळत बसलो होतो तो मला ओळखतही नाही. शरीराचा मृत्यू होता क्षणीच त्याचा आणि माझा नातेसंबंध संपला. या कथेतून हाच बोध घ्यायचा की सर्व नातेसंबंध हे शरीरामुळेच निर्माण झालेले असतात आणि त्यांचा संबंध स्थूल शरीराशीच असतो, आत्म्याशी नाही. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः, चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. आज आपण इथेच थांबू. या श्लोकाच्या पहिल्या ओळीतल्या दुसऱ्या चरणाविषयी म्हणजे नमे जाती भेदः याविषयी बोलायचं राहिलं आहे. आणि तिसऱ्या ओळीविषयीही थोडं अधिक चिंतन आपण पुढच्या भागात करूयात. तर हा 5वा श्लोक पुन्हा एकदा म्हणून मग आपण प्रार्थनेने या भागाचा समारोप करू. न मे मृत्युशंका न मे जातिभेदः, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. प्रार्थना. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिः ॐ. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ.